हॅलो. हॅलो. हां, सुरू करायचा आहे सामना. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणकमलानं स्पर्श करून मी किरण धनावडे सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर मॅच आपल्यासमोर या ठिकाणी आहे घरात घर विरुद्ध जवळवाडी. सुरेख मारलेला फटका या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची कसरत तिथे पाहायला मिळाली. 2 धावा मात्र या ठिकाणी अंकित केल्या जातील. या 2 धावांबरोबर श्री गणेश होते मात्र या ठिकाणी घरात घर या संघाचा 2 धावा मात्र या ठिकाणी अंकित केल्या जातील. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय. अक्षयाचा पुढील चेंडू. सुरेख मारलेला फटका, उंच गेलेला चेंडू, 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि मात्र इथे सुरेख असा झेल. पहिल्या विकेटचं पतन होताना मात्र या ठिकाणी दिसतंय. राजेश मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा आणि अक्षयची खेळी मात्र या आकाशची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते. आकाशची जागा मात्र या ठिकाणी सांभाळण्यासाठी राहुलला आमंत्रित केलंय फलंदाजी मार्कवर. एक चांगल्या गोलंदाजीचा नजारा. अक्षय मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आहे. 2 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहेत. सुरेख मारलेला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. 4 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर अंकित केल्या जातील आणि या 4 धावांबरोबरच धावफलक मात्र जाऊन टेपतंय 6 या धावसंख्येवर. 6 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र या ठिकाणी वारंवार बदल केला जातोय. मॅन फ्रॉम जवळवाडी संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक मात्र या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. अक्षय फल मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असेल आणि आता मात्र या ठिकाणी रक्षात्मक पद्धतीने केलेला हा चेंडू आणि एका धावेची भर. एक चोरटी धाव मात्र या ठिकाणी अंकित केली जाईल. या एका धावेबरोबरच धावफलक मात्र जाऊन टेपते 7 या धावसंख्येवर. 1 बाद 7 या धावसंख्येवर मात्र या ठिकाणी घरात घर संघ. पॉवर प्लेचं षटक मात्र या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. धावफलकावर आहेत 7 धावा आणि मात्र या ठिकाणी सुरेख गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होताना दिसते. धावफलक स्थिर राहत आहे. धावफलकावर आहे त्या 7 धावा. एका विकेटचं मात्र या ठिकाणी पतन झालेलं आहे. 7 धावा धावफलकावर आहेत. एक चांगल्या गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एक चोरटी धाव मात्र या ठिकाणी धावफलकावर येईल. धावफलक मात्र जाऊन ठेवते 8 या धावसंख्येवर. एका षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर मात्र आहे त्या 8 धावा. आणि आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असेल संदीपजी मोरे. एक अनुभवी खेळाडू मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असेल संदीप मोरे. मॅन फ्रॉम जवळवाडी संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक मात्र या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. संदीप मोरे गोलंदाजी मार्कवर असेल. संदीप मोरे यांचा पुढील चेंडू.
आणि सुरेख गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होते. धाव फलक या ठिकाणी स्थिर राहील. धाव फलकावर मात्र असतील त्या 8 धावा. एक बाद 8 या धावसंख्येवर मात्र आहे तो घरातघर संघ. संदीप मोरे यांचा पुढील चेंडू आणि आता मात्र ऑफच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू. एका धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल. एका धावेच्या भरीबरोबरच धावफलक मात्र जाऊन टेपत आहे 9 या धावसंख्येवर. 9 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहेत. संदीप मोरे यांचा पुढील चेंडू आणि मात्र या ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता. एक चांगल्या गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. 9 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहेत. सुरेख गोलंदाजीचा नजारा. संदीप यांचा पुढील चेंडू आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय रक्षात्मक पद्धतीने खेळलेला हा चेंडू. एका धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल. एका धावेच्या भरीबरोबरच धावफलक मात्र जाऊन टेपते 10 या धावसंख्येवर. संदीप मोरे यांचा पुढील चेंडू. स्लोवर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होताना दिसते. धावफलक या ठिकाणी स्थिर राहील. धावफलकावर आहे त्या 10 धावा. संदीप मोरे यांचा पुढील चेंडू. सुरेख गोलंदाजी. सुरेख गोलंदाजीचा नजारा. निर्धाव चेंडूची सांगता. दुसऱ्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर मात्र आहे त्या 10 धावा. एका विकेटचं पतन मात्र या ठिकाणी होते. अवघ्या 2 धावांची ही षटक मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. एक चांगल्या गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. आपल्या अनुभवाची शिदोरी मात्र या ठिकाणी दाखवताना संदीपजी मोरे यांची चांगल्या गोलंदाजीचा नजारा. अवघ्या 2 धावा आपल्या षटकामध्ये या ठिकाणी खर्च केल्यात. राजेश मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असेल. संघाचं 3रं वैयक्तिक पहिलं षटक. राजेश याचा पुढील चेंडू. सुरेख मारलेला फटका. उंच गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेरचा चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर मोठा ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळाला. धाव फलक मात्र जाऊन ठेपतोय 16 या धावसंख्येवर. 16 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर असतील. एका विकेटचं पतन मात्र या ठिकाणी झालेलं आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल राजेश. गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम जवळवाडी. आणि आता देखील सुंदर असा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे. सुरेख क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं. दोन धावा मात्र या ठिकाणी अंकित केल्या जातील. 2 धावांबरोबरच धावफलक मात्र जाऊन टेपतोय 18 या धावसंख्येवर. 18 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. एक बाद 18 या धावसंख्येवर मात्र या ठिकाणी असेल घरातघर संघ. क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी वारंवार बदल केला जातोय. राजेश याचा पुढील चेंडू. आणि आता मात्र सुरेख मारलेला फटका. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. दुसरा मोठा ब्लास्ट या षटकातील पाहायला मिळाला. धाव फलक मात्र या ठिकाणी जाऊन टेपतोय 24 या धावसंख्येवर. 24 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहेत. प्रसाद पुन्हा एकदा सज्ज होईल फलंदाजी मार्कवर.
राजेश याचा पुढील चेंडू आणि आता मात्र स्प्लिप करून दिलाय आणि चेंडू मात्र या ठिकाणी जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. धाव फलक मात्र या ठिकाणी जाऊन ठेपते 28 या धावसंख्येवर. 28 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहेत. एक सेन्सिबल फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते प्रसाद याच्या माध्यमातून. चांगली फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगल्या फलंदाजीचा नजारा पाहायला मिळाला. एक महागडं षटक मात्र या ठिकाणी पाहायला मिळते राजेश याच्या माध्यमातून. राजेश याचा पुढील चेंडू आणि आता मात्र या ठिकाणी मोठा ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. या षटकातील हा तिसरा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. धाव फलक मात्र जाऊन ठेपतोय 34 या धावसंख्येवर. 34 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहेत. तिसरं षटक मात्र या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि 34 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर असतील. एका विकेटचं पतन मात्र या ठिकाणी झालेलं आहे, परंतु 34 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत. या ठिकाणी खेळाडूंचा कस लागतो. 360 ग्राउंड ज्यावेळी उपलब्ध होतं आणि आता मात्र या ठिकाणी रक्षात्मक पद्धतीने खेळलेला हा चेंडू सम्मान देताना चेंडूला या ठिकाणी पाहायला मिळाला. एका धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल. धाव फलक जाऊन ठेपतंय 35 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर मात्र आहे त्या 35 धावा. एका विकेटचं मात्र या ठिकाणी पतन झालेलं आहे. 25 धावा मात्र या ठिकाणी खर्च केल्यात राजेश या षटकामध्ये. एक महागडं षटक या ठिकाणी म्हणावं लागेल. 3 षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले. चांगला फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली प्रसादच्या माध्यमातून. आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सचिन मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असेल. आता मात्र या ठिकाणी ऑफच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू, नो मॅन्स लँडमध्ये पडलेला हा चेंडू आणि चेंडू मात्र जातो या ठिकाणी सीमारेषा पार 4 धावांसाठी. 39 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहेत. एकोणचाळीस धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर असतील. सुरेख मारलेला फटका, पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला हा फटका विनायक जवळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि 2 धावा मात्र या ठिकाणी अंकित केल्या जातील. सुरेख असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. या 2 धावांबरोबरच धाव फलक मात्र जाऊन ठेपतं 41 या धावसंख्येवर. सचिन पुन्हा एकदा सज्ज होईल मॅन फ्रॉम जवळवाडी. गोलंदाजी मार्कवर, फलंदाजी मार्कवर मात्र या ठिकाणी असेल प्रसाद. आणि आता मात्र उंच गेलेला चेंडू, चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. एक चांगल्या फलंदाजीचा नजारा देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव फलक मात्र जाऊन ठेपते 47 या धावसंख्येवर. प्रसादची मात्र या ठिकाणी चांगली खेळी या ठिकाणी पाहायला मिळते, प्रशंसा करावी लागेल. 360 ग्राउंडमध्ये एक मोठा ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चांगल्या फलंदाजीचा नजारा देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरेख मारलेला फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने विनायक जवळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि 2 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर येत आहेत. सचिन मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. सचिन याचा पुढील चेंडू असेल. सामना करण्यासाठी मात्र या ठिकाणी प्रसाद फलंदाजी मार्कवर.
सुरेख मारलेला फटका पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. त्रेपन्न धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहेत. त्रेपन्न धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहेत आणि प्रसाद मात्र या ठिकाणी एक चांगल्या फलंदाजीचा नजारा आणि हा मोठा ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 50 धावांची खेळी 55 धावांची खेळी बॅट्स आपण वर करायची आहे. 50 धावांची सुरक्षित अशी खेळी आणि हा शॉट मात्र कृष्णा सातपुतेची आठवण करून देणारा हा शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला तर नक्कीच प्रशंसा करावी लागेल. 59 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहेत आणि 60 धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी असेल जवळवाडी संघाकडे. चला विनंती असेल की आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. घरात घर संघ लाईनअप करून आपण या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जवळवाडी संघ आपण आपले सलामीचे फलंदाज त्वरित मैदानावर पाठवायचे आहेत. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या कृपया विनंती आहे. घरात घर संघ वेळ आपल्याकडे खूप कमी आहे याचं कृपया भान ठेवायचं आहे. लाईनअप करून आपण या ठिकाणी मैदानामध्ये उतरायचं आहे. असोसिएशन अंतर्गत ठरवलेल्या नियमांमध्ये हा एक नियम या ठिकाणी आहे आणि खेळाची शिस्त बाळगणे खूप गरजेचं आहे आणि ते बाळगायलाच पाहिजे. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. सलामीचे फलंदाज जवळवाडी संघ सलामीचे फलंदाज आपण मैदानावर पाठवायचे आहेत. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. घरात घर संघ कृपया विनंती असेल. सलामीचे फलंदाज मैदानावर पाठवायचे आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. घरात घर संघ विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. प्रथम फलंदाजीसाठी मात्र या ठिकाणी संदीप मोरे आणि राजेश जवळ हे दोन फलंदाज मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्कवर असतील. सलामीचे फलंदाजांची जोडी मात्र या ठिकाणी जवळवाडी संघाकडून राजेश जवळ आणि संदीप मोरे. याच्यामध्ये हे जिंकेल ना तो उखवडीवर खेळेल आणि एकच मॅच हे उद्या असेल. हे उद्या चालू होईल. आता फक्त ह्यांच्यात जे जिंकेल ते उखवडीवर बॉलर कन्फर्म होऊ दे. चला सामन्याला त्वरित सुरुवात करून घ्यायची आहे. कृपया विनंती असेल
पॉवर प्लेचं षटक मात्र या ठिकाणी घेऊन येईल चेतन. सुरुवात करायची आहे पंच. आणि आता मात्र या ठिकाणी एक सेन्सिबल क्रिकेट चा हा खेळाडू मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्कवर संदीप मोरे या ठिकाणी फलंदाजी मार्कवर असेल. गोलंदाजी मार्कवर मात्र आहे तो चेतन. सुरेख मारलेला फटका, नो मॅच मध्ये पडलेला हा चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी पहिला चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो. श्री गणेशा मात्र या ठिकाणी होतोय जवळवाडी संघाचा चौकार ने मात्र या ठिकाणी श्री गणेशा होतोय. 4 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर असतील. पहिल्या चेंडूवर हा कार्पेट फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चेतन मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल. मॅन फ्रॉम घरात घर. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतो चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एका धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल. एका धावेबरोबरच धावफलक मात्र जाऊन ठेवते 5 या धावसंख्येवर. 5 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहेत. चेतन याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी असेल राजेश जवळ. सुरेख मारलेला फटका, चेंडू मात्र या ठिकाणी जातोय सीमारेषा पार. मोठा ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळाला. धावफलक मात्र या ठिकाणी जाऊन ठेवतंय 11 या धावसंख्येवर. 11 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहेत. एक चांगला आणि सेन्सिबल फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. राजेश जवळ यांच्या माध्यमातून हा एक चांगला सेन्सिबल फटका. पुन्हा एकदा चेतन मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर असेल. मॅन फ्रॉम घरात घर सामना करण्यासाठी राजेश जवळ, मॅन फ्रॉम जवळवाडी. आणि आता मात्र त्याच दिशेने गेलेला हा मोठा फटका, चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. लगातारचा हा दुसरा ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. 17 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर असतील. एक चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली फलंदाजी. चेतन मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चेतन याचा पुढील चेंडू. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू मागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मात्र सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांबरोबरच धावफलक मात्र जाऊन टेपत आहे 19 या धावसंख्येवर. 19 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहेत. चेतन पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम घरात घर. आणि मात्र या ठिकाणी आपण पाहतो लेगच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू. एका धावेवर मात्र या ठिकाणी समाधान मानलं जात आहे. 20 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर येतील. एका षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर मात्र आहे त्या 20 धावा. चला घाई करायची आहे घरात घर संघ. विनंती असेल क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. चला घरात घर संघ विनंती असेल क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे.
विजय मात्र या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. विजय याचा पुढील चेंडू आणि मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सुरक्षित गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. एका धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल. या एका धावेच्या भरीबरोबरच धावफलक मात्र जाऊन ठेवते 21 या धावसंख्येवर. 21 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर असतील. विजयाचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी असेल संदीप मोरे आणि मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सुरक्षित गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होताना दिसते. आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. डेड बॉल घोषित केलेला आहे पंचांनी. आणि सुरेख असा मारलेला फटका कार्पेट फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एका धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल. या एका धावेबरोबरच धावफलक मात्र या ठिकाणी जाऊन टेपतंय 22 या धावसंख्येवर. 22 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहेत. सुरेख मारलेला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सुरक्षित क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एका धावीवर मात्र या ठिकाणी समाधान मानलं जाते. धावफलक मात्र जाऊन ठेवतात 23 या धावसंख्येवर. 23 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहेत. एक चांगल्या गोलंदाजीचा नजारा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजयाचा पुढील चेंडू सुरेख मारलेला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेरील चेंडू. 4 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर येतील. सत्तावीस धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहेत. विजय याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी असेल संदीप मोरे. पुढून मारण्याचा प्रयत्न उंच गेलेला चेंडू. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. सुरेख मारलेला हा फटका या ठिकाणी आपण पाहिला असेल. धावफलक मात्र या ठिकाणी जाऊन ठेपतंय 33 या धावसंख्येवर. 33 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहे. एक सेन्सिबल फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. विजय मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असेल. सामना करण्यासाठी संदीप मोरे. आता देखील सुरेख असा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. 39 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर असतील. आता मात्र या ठिकाणी मोठे ब्लास्ट पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये मात्र 19 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. एक चांगल्या फलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. संदीप मोरे आणि राजेश जवळ मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्गवर आहेत. मॅन फ्रॉम जवळवाडी. चला क्षेत्ररक्षण थोडी सजवून घ्यायचं आहे. घरात घर संघ. प्रसाद मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर येईल. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक. प्रसाद मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर असेल. फलंदाजीचा जोहर तर आपण पाहिलाच होता परंतु गोलंदाजीमध्ये आता काय कमाल करून दाखवेल हे मात्र त्या ठिकाणी वाकरण्याजोगं असेल. प्रसाद याचा पुढील चेंडू आणि मात्र या ठिकाणी सुरेख गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची
सांगता मात्र या ठिकाणी होताना दिसते. सुरेख गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. धाव संख्या मात्र या ठिकाणी स्थिर राहते. धाव फलकावर आहे त्या 39 धावा. पुन्हा एकदा प्रसाद सज्ज होईल गोलंदाजी मार्गवर. मॅन फ्रॉम घरात घर सामना करण्यासाठी राजेश जवळ. आणि मात्र या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आणि +4 धावा. धाव फलक मात्र या ठिकाणी जाऊन ठेपतंय 44 या धाव संख्येवर. 44 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहेत. प्रसाद याचा पुढील चेंडू. सुरेख मारलेला फटका. उंच गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि मात्र या ठिकाणी चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु एका चांगल्या खेळाडूचा झेल मात्र या ठिकाणी सुटला जातोय. 2 धावांची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल. या 2 धावांबरोबरच धाव फलक मात्र या ठिकाणी जाऊन ठेपतंय 46 या धाव संख्येवर. 46 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहेत. प्रसाद याचा पुढील चेंडू. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि उंच गेलेला चेंडू. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. एक मोठा ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळाला. 52 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहेत. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. या पुढील समीकरण. पुढून मारण्याचा प्रयत्न. उंच गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खाली आणि पहिल्या विकेटचं मात्र या ठिकाणी पतन होताना दिसतंय. राजेश जवळ यांची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येताना दिसते. 25 धावांचं योगदान मात्र या ठिकाणी या राजेश जवळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं. एक सेन्सिबल फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. 25 धावांचं योगदान मात्र या ठिकाणी या खेळाडूचं असेल. आपल्या गावासाठी खेळताना मात्र या ठिकाणी 25 धावांचं योगदान. प्रसाद याचा पुढील चेंडू. आणि मात्र या ठिकाणी आपण पाहतोय वाईड +2 वाईड +2 अशा 3 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर येतील. झाले ना 55 धावा. आणि मात्र या ठिकाणी आपण पाहतोय संदीप यांची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते. एक चांगल्या गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. संदीपची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते. 55 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहेत. दोन सलामीचे फलंदाज माघारी परतवण्यामध्ये मात्र यश येतं या प्रसादला. सागर मात्र या ठिकाणी नवीन फलंदाजी मार्गवर असेल. 22 धावांची खेळी मात्र या ठिकाणी संदीपचे मोरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रसाद मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर असेल. सागर नवीन फलंदाजी मार्गवर असेल.
सुरेख मारलेला फटका या ठिकाणी आपण पाहतोय. सुरक्षित क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा मात्र या ठिकाणी अंकित केल्या जातील आणि 2 धावांवर या ठिकाणी समाधान मानलं जात आहे. धाव फलक मात्र या ठिकाणी जाऊन ठेपत आहे 57 या धावसंख्येवर. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. सहा चेंडू आणि 3 धावांची मात्र या ठिकाणी गरज असेल. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, कृपया विनंती असेल. वेळ आपल्याकडे कमी आहे याचं कृपया भान ठेवा. प्रसादच्या या षटकामध्ये मात्र या ठिकाणी 18 धावा या ठिकाणी खर्च झाल्या, परंतु जमेची बाजू ही की 2 महत्वाच्या विकेट्स मात्र त्याने घेतल्या. चला सुरुवात करायची आहे, कृपया. राहुल मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असेल. मनोज मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्कवर असेल. एक आक्रमक फलंदाजी मार्कवर. आणि मात्र या ठिकाणी आपण पाहतो उंच गेलेला चेंडू यष्टिरक्षक मात्र या ठिकाणी चूक करताना दिसतोय आणि हा विजयी चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. जवळवाडी संघ या ठिकाणी विजयी ठरतोय. घरात घर संघाने आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला, त्याबद्दल त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक असा आभार. यानंतरचा होणारा सामना आपल्या समोर असेल जवळवाडी विरुद्ध वखवडी. दोन्ही मातबर संघ मात्र या ठिकाणी एकमेकांसमोर असतील, तर नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. या दोन्ही संघांमध्ये कृपया विनंती असेल की जवळवाडी संघाचा कर्णधार आणि वखवडी संघाचा कर्णधार टॉस का बॉस मध्ये यायचा आहे. आणि आत्ताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर संदीप मोरे या ठिकाणी सामनावीर आपला सन्मान घेऊन जायचा आहे. आताच्या मॅचचा सामनावीर संदीप मोरे. कृपया विनंती असेल आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे. त्यांचं योगदान मात्र या ठिकाणी आहे 22 धावा ची खेळी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आपल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा त्यांनी खर्च केल्या, त्यामुळेच हा सामनावीरचा किताब मात्र या त्यांना बहाल केला जातोय. एक चांगल्या आणि सेन्सिबल